नीट यूजी 2026 ची परीक्षा संपूर्ण देशभरात झालेली आहे। OMR सीट आणि NTA ची प्रोव्हिजनल आन्सर की सुद्धा आलेली आहे। रिझल्ट सुद्धा काही दिवसांमध्ये डिक्लेअर होईल। महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ काय असू शकतो। जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याचे कट ऑफ कशा प्रकारे असू शकतात। प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर ऑल इंडिया लेवलवर जी नीटची परीक्षा होते त्याच्यापेक्षा वेगळं गणित महाराष्ट्र राज्यामध्ये असतं। महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये एका कॉलेजच्या सीट ह्या 10 कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी विभागल्या जातात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पॅरलल रिझर्वेशन सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। ऑल इंडिया लेवलचा विचार केला तर त्या ठिकाणी फक्त 5च कॅटेगरी असतात। त्यामुळे महाराष्ट्राचं गणित जे आहे संपूर्णतः त्या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या किती सीट आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या किती सीट आहेत, एकूण त्या कॅटेगरीला किती सीट आहेत आणि विद्यार्थ्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये किती नंबर येतो यावर महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट कशा प्रकारे आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती सीट महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रिझर्व्ह आहेत, महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ कोणत्या फॅक्टरवर अवेलेबल आहे, या संपूर्ण गोष्टीची माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होण्यासाठी स्क्रीनवर तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करूयात की महाराष्ट्र राज्याचा जो काही कट ऑफ आहे तो कोणकोणत्या फॅक्टरवर त्या ठिकाणी डिपेंड आहे। पहिलं तर आहे पेपर डिफिकल्टी लेवल। हा फॅक्टर आत्ता आपल्या समोर आहे। पेपर हा टफ होता, हार्ड होता। महाराष्ट्र राज्यातील जवळपास 65 ते 70% विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की हा पेपर टफ होता। बाकी राहिलेल्या विद्यार्थ्यांना हा पेपर मॉडरेट टू टफ अशा लेवलचा 30% विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। मॅक्सिमम विद्यार्थी म्हणतायत की हा पेपर हार्ड होता, त्यामुळे ह्या फॅक्टरवर कट ऑफ जो आहे महाराष्ट्राचा लो असण्याची शक्यता आहे किंवा कट ऑफ हा लोच असणार आहे। त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट, जेव्हा आपण ऑल इंडिया लेवलचा विचार करतो NTAच्या एक्स पोस्टनुसार यावर्षी 22 लाख प्लस विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली। यापैकी जवळपास 50% विद्यार्थी हे नीट क्वालिफाय होत असतात आणि 50% विद्यार्थ्याला नॉट क्वालिफाय त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यानुसार क्वालिफाईंग मार्क्स त्या ठिकाणी काढले जातात। आता जे पुढे क्वालिफाय विद्यार्थी ऑल इंडिया लेवलला होतात ते सगळेच्या सगळे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाहीत। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातीलच विद्यार्थी भाग घेऊ शकतात। काही केसमध्ये पॅरलल रिझर्वेशन आणि 1-2 केसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची मुलं या स्टेट कोट्यामध्ये येऊ शकतात। काही केसमध्ये ह्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जी आहे महाराष्ट्रामध्ये भाग घेणाऱ्या त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे आणि दुसरा प्रामुख्याने क्रायटेरिया आहे 10वी आणि 12वी विद्यार्थ्याची महाराष्ट्रातून झालेली गरजेची आहे। हे जनरल क्रायटेरिया आहेत। पॅरलल रिझर्वेशन आणि काही केसमध्ये त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना भाग घेता येतो, तो नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु प्रामुख्याने हे 2 क्रायटेरिया त्या ठिकाणी पूर्ण करावे लागतात। यानुसार दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये 1.5 लाख ते 1,70,000 विद्यार्थी त्या ठिकाणी नीट क्वालिफाय होतील यावर्षी आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1.5 लाख ते 1,70,000 हे संपूर्णच्या संपूर्ण विद्यार्थी या प्रोसेसमध्ये भाग घेत नसतात। बरेचसे विद्यार्थी PCM PCB हे दोन्ही ग्रुप ठेवले असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगचा पर्याय निवडलेला असतो, काही विद्यार्थी ॲग्रिकल्चरचा पर्याय निवडतात, काही विद्यार्थी इतर सायन्स कोर्सेसला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतात, तर काही विद्यार्थी MBBS अब्रॉडचा ऑप्शन त्या ठिकाणी निवडतात। प्रत्यक्ष प्रोसेसमध्ये विद्यार्थी येणाऱ्यांची संख्या जी असते 55,000 ते 60,000 विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी हे कॉम्पिटिशन त्या ठिकाणी होत असतं। कॅटेगरी वाईज स्टुडंट ऑल इंडिया लेवलला मी अगोदर जसं सांगितलं 5च कॅटेगरी त्या ठिकाणी आहेत, परंतु महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर प्रत्येक कॉलेजच्या ज्या काही सीट्स आहेत त्या 10 कॅटेगरीमध्ये विभागल्या जातात आणि 10 कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याचं त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतं। उदाहरणार्थ एखादा ओपनचा विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्याला 550 प्लस मार्क्स असतील, तर हा विद्यार्थी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं कॉम्पिटिटर महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही, कारण SC साठी वेगळं त्या ठिकाणी सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। हा विद्यार्थी OBCचा कॉम्पिटिटर त्या ठिकाणी होऊ शकत नाही। जनरलच्या सीटवर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन होऊ शकते, परंतु कॅटेगरी वाईज सीटवर तो विद्यार्थी त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी जनरली कॉम्पिटिशन त्या ठिकाणी चालत असतं। त्यामुळे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यातल्या जे काही 10 कॅटेगरी आहेत
हे जास्त महत्त्वाचं आहे कट ऑफसाठी. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज सीट किती आहेत ते सुद्धा आपण चार्टमध्ये डिटेल पाहणारच आहोत. नवीन कॉलेज येणाऱ्याची संख्या जी आहे त्यावर सुद्धा महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ त्या ठिकाणी डिपेंड असतो. यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ते 4 नवीन MBBS कॉलेज येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ कमी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया सीट म्हणजे जे काही महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आहेत ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, टॉपर्स आहेत, अशा विद्यार्थ्यांचं जर या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यातून सीट घेतल्या, 15% गव्हर्नमेंट सीट असतील किंवा त्यांचा एम्सला त्यांनी सीट घेतल्या असतील, तर हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील ऑल इंडिया कोट्यातून जर ज्यांनी जास्तीत जास्त सीट घेतल्या तर बाकी इतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या त्या वॅकन्सी मिळण्याची शक्यता असते. ऑल इंडिया शिफ्ट कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचा असतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज ज्या आहेत ह्या सुद्धा या ठिकाणी डिपेंड करतात कट ऑफवर. त्या वर्षीच्या गव्हर्नमेंट पॉलिसीज कशा प्रकारे, जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींना ट्युशन फीस पूर्ण माफ आहे, ही एक सगळ्यात मोठी पॉलिसीज आहेत. अशा ज्या काही गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत त्यावर सुद्धा कट ऑफ डिपेंड असतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे काही GR असतील, काही विद्यार्थ्यांना सवलती दिलेल्या असतील, जसं की मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलेल्या डेट पासून 6 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करण्याची मुदत देण्यात आलेली होती. त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नव्हती, रिसिप्ट होती, त्या रिसिप्टवर विद्यार्थ्यांचं ऍडमिशन त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा प्रकारे गव्हर्नमेंट ज्या काही सवलती त्यावेळेस काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये देत असतं त्यावेळेस सुद्धा कट ऑफवर त्याचा थेट परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये पेपर डिफिकल्टी लेवल हा आपल्या समोर आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ स्टुडंट ऑल इंडिया लेवलचे आपल्याला माहिती आहेत, परंतु महाराष्ट्राचा डाटा नीटचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. कॅटेगरी वाईज स्टुडंट महाराष्ट्रात किती आहेत हा सुद्धा डाटा नीट रिझल्ट आल्यानंतर, प्रत्यक्ष स्टेट कोटा काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर जेव्हा महाराष्ट्राचे फॉर्म आपण भरतो त्यावेळेस आपल्याला कळेल. त्याचबरोबर न्यू कॉलेजेस हे सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कळेल. त्याच्यानंतर ऑल इंडिया शिफ्ट हे सुद्धा आपल्याला नंतरच कळणार आहे. एक फॅक्टर आहे पेपर लेवल, त्याचबरोबर सीट किती आहेत सध्याच्या घडीला, ह्या 2 गोष्टी आता आपल्याकडे आहेत. तर महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट कशा प्रकारे आहेत ते सुद्धा आपण चार्ट डिटेल बनवलेला आहे. आणि त्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याचा महाराष्ट्र राज्यातला कॅटेगरी रँक जेव्हा महाराष्ट्राचे फॉर्म विद्यार्थी भरेल त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा आपली स्टेट मेरिट लिस्ट डिक्लेअर करतं, विद्यार्थ्यांना जनरल मेरिट नंबर देतं. त्याचबरोबर तो विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरीमध्ये कितव्या नंबरला आहे ह्याचा सुद्धा डाटा महाराष्ट्र शासन विद्यार्थ्याला काउन्सिलिंग प्रक्रियेचे फॉर्म भरल्यानंतर लगेच 2 ते 3 दिवसात अवेलेबल करून देतं चॉईस फिलिंगच्या आधी. त्यामध्ये विद्यार्थी आपला कॅटेगरीचा रँक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः स्टेट कोट्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीला किती सीट आहे हे तपासून आपला नंबर त्या ठिकाणी लागेल का नाही हा सहज अंदाज त्या ठिकाणी विद्यार्थी बांधू शकतो. तत्पूर्वी हा चार्ट बघण्यापूर्वी जे विद्यार्थी कोल्हापूर भागातले आहेत किंवा प्रत्यक्ष कोल्हापूर शहरातले आहेत, कोल्हापूरच्या आजूबाजूला आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. श्री छत्रपती अकॅडमी पुणे आणि महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण कोल्हापूरमध्ये ऑफलाईन एक सेमिनार अरेंज केलेला आहे. लिमिटेड सीट आहे त्या सेमिनारसाठी. सेमिनार 5 जुलै 2026 रविवारी होणार आहे दुपारी 1 ते 4 या वेळामध्ये. सेमिनारचं ठिकाण आहे श्री शाहू सांस्कृतिक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी हा सेमिनार होणार आहे. या सेमिनारला सीट बुक करण्यासाठी या ठिकाणी 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. 9689365500 या नंबरला तुम्ही कॉल करून तुमची सीट सेमिनारसाठी रिझर्व करू शकता. किंवा दुसरा पर्याय आहे की आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे कट ऑफ मंत्रा. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सेमिनारचे डिटेल भरलेले आहेत. त्या ठिकाणी रिझर्व माय सीट असं ऑप्शन येईल, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमची सीट रिझर्व करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला माय कट ऑफमध्ये तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं हे सुद्धा पाहू शकता. ऑल कॉलेजेसमध्ये संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ, MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंतचे संपूर्ण कट ऑफ, फ्री बुकलेटमध्ये फी स्ट्रक्चर आणि लेटेस्ट न्यूजमध्ये जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळणार आहेत. त्याचबरोबर चॅट सपोर्ट सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी चॅटिंगमध्ये आम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. मुख्य विषयाकडे येऊयात. पर सीट स्टुडंट इन महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या वर्षीचा डाटा कशा प्रकारे होता, मागच्या वर्षीची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया होती त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थी MBBSच्या स्पर्धेमध्ये होते कॅटेगरी वाईज, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट कशा प्रकारे होतात ते सुद्धा पाहूयात. SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट MBBSच्या सीट महाराष्ट्रामध्ये 641 आहेत.
प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या सीट 212 आहेत. टोटल SC कॅटेगरीला 853 सीट अवेलेबल आहेत आणि मागच्या वर्षी SC कॅटेगरीचे स्टुडंट स्पर्धेमध्ये 8255 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता. मग हे विद्यार्थी MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी ह्या संपूर्ण प्रोसेससाठी महाराष्ट्राचा एकच फॉर्म असतो. त्यामध्ये 8255 विद्यार्थी SC कॅटेगरीचे होते. त्याचबरोबर एका सीटसाठी जवळपास 10 विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेत होते. हा 2025चा SC कॅटेगरीचा 416च्या आसपास सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ राहिलेला आहे. ST कॅटेगरी 345 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत, 114 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या सीट आहेत. टोटल सीट आहे 459. नंबर ऑफ स्टुडंट होते 2718. जवळपास 6 विद्यार्थी एका सीटसाठी STचे त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. तसंच विजय कॅटेगरीचा जर बघितलं, गव्हर्नमेंटसाठी 149 सीट आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटसाठी 49 सीट आहे. टोटल विजय कॅटेगरीसाठी 198 सीट आहेत. जवळपास 2040 विद्यार्थी मागच्या वर्षी विजय कॅटेगरीचे या स्पर्धेमध्ये होते. जवळपास 11 विद्यार्थी एका सीटसाठी विजय कॅटेगरीचे त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. NT1 गव्हर्नमेंट 123 सीट आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट 41 सीट आहेत. टोटल सीट 164 आहेत. NT1चे 1421 विद्यार्थी. NT1च्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी तुलनेने कमी असते इतर कॅटेगरीच्या तुलनेमध्ये. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी असते. त्यामुळे या दोन कॅटेगरीचा कट ऑफ बाकी कॅटेगरीच्या तुलनेमध्ये खूप कमी आलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. NT1 साठी 1421 विद्यार्थी, जवळपास 9 विद्यार्थी एका सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. NT2चा जर आपण विचार केला, 173 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत स्टेट कोट्याच्या, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या 27 आहेत. टोटल सीट 230 आहेत. 3140च्या आसपास विद्यार्थी त्या ठिकाणी मागच्या वर्षी स्पर्धेत होते. जवळपास 14 विद्यार्थी एका सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. NT3 98 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या 33, 131 सीट टोटल स्टेट कोट्याच्या NT3च्या विद्यार्थ्यांसाठी MBBS साठी रिझर्व्ह आहेत. जवळपास 1964 विद्यार्थी होते. 15 विद्यार्थी एका सीटसाठी या ठिकाणी प्रयत्न करत होते. त्याचबरोबर OBC कॅटेगरी 938 गव्हर्नमेंट MBBSच्या सीट आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या 311 आहेत. OBC साठी टोटल 1249 सीट आहेत. नंबर ऑफ स्टुडंट OBCची संख्या जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. 16,992 विद्यार्थी OBCचे 1249 सीटसाठी स्टेट कोट्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. MBBS साठी जवळपास 14 विद्यार्थी एका सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. SCBC कॅटेगरी 494 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या 278 आहेत. टोटल 772 सीट आहेत. SCBCचे मागच्या वर्षी विद्यार्थी होते 5963. जवळपास 8 विद्यार्थी एका सीटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. EWSचा जर आपण विचार केला, EWSला फक्त 10% सीटचं रिझर्वेशन गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या कोर्सेस जे आहेत तिथेच असतात. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला EWSच्या सीट नसतात. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला EWSच्या विद्यार्थ्याला ओपनची सीट दिली जाते आणि फीसचे बेनिफिट त्या ठिकाणी दिले जातात. EWS 494 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 0 सीटचं रिझर्वेशन आहे. त्यामुळं EWSच्या विद्यार्थ्यांना ओपनच्या ज्या सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या त्याच्यामधून त्यांना सीट त्या ठिकाणी मेरिटवर दिली जाते. रिझर्वेशन फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला आहे. EWSचे मागच्या वर्षी विद्यार्थी जे होते टोटल जी संख्या आहे EWSच्या विद्यार्थ्यांची ती 4809. जेव्हापासून महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 पासून SCBC रिझर्वेशन 10% सेपरेट लागू झालेला आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी, तेव्हापासून EWSचा जो काही कट ऑफ आहे तो कमी येताना आपल्याला पाहायला मिळतो. EWSच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये त्याच्यामध्ये घट झालेली पाहायला मिळते. जनरल कॅटेगरी टोटल गव्हर्नमेंट 1276, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या 1806, 3082 सीट जनरल कॅटेगरीच्या आहेत. या ठिकाणी जनरल कॅटेगरीच्या ज्या सीट आहेत याच्यावर सगळ्याच कॅटेगरीचे विद्यार्थी मेरिटनुसार त्या ठिकाणी दावा करू शकतात. CET सेल स्वतःहून एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी जनरलच्या मेरिटमध्ये बसत असेल तर त्या विद्यार्थ्याला जनरल मधून त्याला सीट अलॉट केली जाते आणि त्याची राहिलेली सीट बाकी इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे जनरलच्या सीट ह्या फक्त ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या नाहीत तर त्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या सीट मधून त्या ठिकाणी पाहिलं जातं. D1, D2, D3 महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर हे पॅरलल रिझर्वेशन आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेसलाच आहे रिझर्वेशन. 204 सीट आहेत आणि त्यांचा हा कट ऑफ मागच्या वर्षी 461, 461 आणि 459 रिस्पेक्टिव्हली त्या ठिकाणी राहिलेला होता. D1, D2, D3चा. IQ इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट कोटा 3 पट फीस
गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंटच्या सीट नसतात. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सध्याच्या घडीला 518 MBBSच्या सीट आहेत. मागच्या वर्षी 162 मार्क्सला सुद्धा इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॉलेज मिळालेलं होतं. टोटल सीट स्टेट कोट्याचा किती विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतात? 85% स्टेट कोट्यामध्ये. बाकी गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट ह्या ऑल इंडिया कोट्याला जातात. ह्या सीट सोडून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये किती सीट मिळतात? 4935 गव्हर्नमेंटच्या सीट, 3419 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच्या सीट, टोटल सीट 8356 होत्या आणि यासाठी 60,021 विद्यार्थी मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी होते. टोटल कॉलेजेसचा विचार केला तर 42 गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला आहेत. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट जे आहेत ते 25 कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये एक मायनॉरिटी कॉलेज आहे आणि एक वेदांता पालघर, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसलीही स्कॉलरशिप मिळत नाही. टोटल MBBS इन स्टेट जर आपण विचार केला, टोटल सीटचा विचार केला, ऑल इंडियाचाही मिक्स केला आपण, त्याच्यामध्ये डीम, एम्स आणि AFMC वगळून टोटल गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटच्या सीटचा विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये 9319 MBBSच्या सीट आहेत. त्याच्यापैकी 15% सीट गव्हर्नमेंटच्या ऑल इंडिया कोट्याला गेल्यानंतर स्टेटच्या वाट्याला ज्या सीट उरतात त्या 8356 एवढ्या सीट आहेत. यावरून आपल्याला विद्यार्थी अंदाज बांधू शकतो की स्टेटमध्ये उदाहरणार्थ SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, टोटल MBBSच्या सीट मोजेल 853 आहेत. म्हणजेच आपला महाराष्ट्र राज्यातील SC कॅटेगरीचा जो काही नंबर आहे तो 853च्या आत असणं विद्यार्थ्याचं गरजेचं आहे MBBS मिळवण्यासाठी. त्यासाठी हा डाटा अतिशय महत्त्वाचा आहे. हा जो काही चार्ट आहे आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना आपण अवेलेबल करून देऊ. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पॅरलल रिझर्वेशनच्या सीट कशा प्रकारे आहेत, त्याचबरोबर एका कॉलेजचं कॅटेगरीमध्ये सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे होईल तो सुद्धा डाटा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये शॉर्ट बट इम्पॉर्टंट अशा प्रकारचं एक फोल्डर बनवलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF अवेलेबल होणार आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड काउन्सिलिंग घ्यायचे ॲपमध्येच विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी सक्षम आहे, फक्त झूम मीटिंगद्वारे गायडन्स घ्यायचं, चॅटद्वारे गायडन्स घ्यायचं, अशा विद्यार्थ्यांसाठी 2499चा ऑनलाईन पॅकेज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.